श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज 17 मे वार रविवार आणि आजच्या दिवसापासून सुंदर अशा या अधिक महिन्याला सुरुवात जी आहे तर ती झालेली आहे. आणि अधिक महिना जो आहे म्हणजेच धोंड्याचा महिना हा 3 वर्षांनी एकदा येत असतो. म्हणूनच आपल्याला या अधिक महिन्यामध्ये खास करून काही नियम, त्याचबरोबर काही वस्तू ज्या आहेत तर त्या सुद्धा लेकीला आणि जावयाला द्यायच्या असतात. आता बघा, हिंदू पंचांगानुसार दर 3 वर्षांनी एक अधिक मास येतो, ज्याला आपण पुरुषोत्तम मास किंवा मलमास किंवा धोंड्याचा महिना या नावाने सुद्धा ओळखत असतो. बघा, 2026 मध्ये हा अधिक मास आलेला आहे. या वर्षी 12 ऐवजी 13 महिन्याचं हे वर्ष असणार आहे. अधिक मास या महिन्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप विशेष अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर हा महिना भगवान श्रीहरी विष्णुदेव यांना समर्पित असल्यामुळे या संपूर्ण महिन्यात भगवान श्रीहरी विष्णुदेवांची खास पूजा, सेवा, आराधना केली जाते. त्याचबरोबर या महिन्यात घरी जावयाला बोलवले जाते. यामागे सुद्धा एक धार्मिक शास्त्र आहे. जावयाला अधिक मासात वाण देण्याची पद्धत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय अत्यंत खूप खास अशी माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर या अधिक महिन्यात म्हणजेच धोंड्याच्या महिन्यात सर्व स्त्री आणि पुरुषांनी हे 9 नियम जे आहेत ना तर ते पूर्ण अधिक महिना संपेपर्यंत आवर्जून पाळायचेच आहेत. त्याचबरोबर अधिक महिन्यामध्ये आपण जोडव्यांमध्ये म्हणजेच महिला त्यांच्या जोडव्यामध्ये भर जी आहे ना तर ती टाकत असतो. तर ही जोडवी बदलताना किंवा जोडव्यामध्ये आपण ज्या वेळी भर टाकतो ना तर अशी चूक जी आहे तर ती आपल्याला चुकून देखील करायची नाही. त्याचबरोबर या अधिक महिन्यामध्ये आपण आईची ओटी सुद्धा भरत असतो. तर ही ओटी भरत असताना प्रत्येक मुलीने आपल्या आईला एक वस्तू जी आहे ना तर ती आवर्जून द्यायची आहे. तसेच जावयाचा मानपान करताना आपल्याला अशी एक वस्तू आहे जी चुकून लेक जावयाला द्यायची नाही. त्याचप्रमाणे बरोबर या महिन्यात काय करावं, काय करू नये, तसेच अजून कोणते नियम आपल्याला पाळायचे आहे, अशी याविषयीची संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, अधिक मास, पुरुषोत्तम मास हा दर 3 वर्षांनी महिना येतो. यंदा 17 मे 2026 वार रविवार या दिवसापासून या अधिक मासाची सुरुवात जी आहे तर ती झालेली आहे आणि 15 जून 2026 रोजी हा अधिक महिना जो आहे तर तो संपणार देखील आहे. यंदा ज्येष्ठ अधिक मास असल्याने ज्येष्ठ महिना 2दा गणला जाणार आहे. त्याचप्रमाणे म्हणजेच ज्येष्ठ महिना हा 2 महिने असणार आहे. अधिक मास हा जवळपास 3 दिवसांचा असतो. वर्षात एकूण 12 महिने असतात. मात्र अधिक मासात 1 महिना वाढीव असल्याने त्या वर्षात 13 महिने येतात आणि यालाच खगोलीय कारण असते. आता खगोलीय कारण असतं म्हणजे नक्की काय असतं तर बघा, सौर वर्षात 365 दिवस येतात तर चंद्रवर्षामध्ये 354 दिवस असतात. या वर्षातील फरक म्हणजे हा 11 दिवसांचा असतो. 3 वर्ष झाल्यानंतरही 33 दिवसांचा फरक येतो आणि त्याला एक वाढीव महिना हा गणला जातो. आणि म्हणूनच अधिक महिना हा दर 3 वर्षांनी येतो. अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णुदेवांना समर्पित केला आहे. यामुळे या अधिक महिन्यात भगवान श्रीहरी विष्णुदेवांची जास्तीत जास्त सेवा, उपासना, आराधना केली जाते.
त्याचप्रमाणे व्रत वैकल्य देखील केली जातात आणि या महिन्यात आपण जेवढी जास्त सेवा करतो ना तेवढं त्याचा आपल्याला अधिक म्हणजे दुपटीने फळ जे आहे तर ते नक्कीच प्राप्त होत असतं। आता आपल्याकडे जावाई आणि लेकीला साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्वरूप मानून या महिन्यात घरी जेवायला बोलवले जाते, म्हणजेच त्यांना लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणून आपल्या घरी आपण बोलावून त्यांचा मानपान करत असतो। त्याचप्रमाणे दोघांचे पाय धुवून पूजा देखील केली जाते, तसेच त्यांना जेवायला काही खास असे पदार्थ सुद्धा बनवले जातात, ज्यामध्ये आमरस हा प्रामुख्याने बनवला जातो। अधिक महिना हा दरवर्षी तुम्ही बघितला तर आंब्याच्या सीझन मध्येच येत असतो, म्हणून त्यावेळी आमरस हा पदार्थ जो आहे तर तो प्रामुख्याने घरामध्ये बनवला जातो। त्यांचं व्यवस्थित मानपान करून त्यांना घरी पाठवले जाते। त्याचबरोबर धोंडे जे असतात पूर्णाचे तर ते सुद्धा बनवले जाते। यामुळे भगवान विष्णू देवांची आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती कायम कृपा छत्र जे आहे ना तर ते राहतं, अशी देखील धार्मिक मान्यता आहे। आणि या अधिक महिन्यामध्ये जावयाचा मानपान करताना वाणाला अतिशय अत्यंत खूप खास महत्वाचे मानले जाते। सर्वात आधी जावयाला जेवू घालावं, त्यानंतर त्यांना पाटावर बसून कुंकू लावून त्यांना ओवाळून घ्यावं, म्हणजेच औक्षण करावं। त्यांचं विधिवत पूजा करायची आहे। यानंतर वाण देण्यामध्ये अनेक जण चांदीचे ताट किंवा चांदीचं निरंजन, सोन्याची अंगठी, सोन्याची चांदीची चैन यासारख्या मौल्यवान वस्तू ज्या आहेत ना तर त्या दान केल्या जातात। आता ज्यांची सोनं चांदी घेण्याची क्षमता नाही तर मग अशांनी या दिवशी पितळेचं किंवा तांब्याचं भांड दिलं तरी सुद्धा चालते बरं का, ते सुद्धा खूप अतिशय अत्यंत शुभ मानले जाते। म्हणून जर तुम्हाला सोने चांदी खरेदी करणं नाही शक्य झालं तर मग जावयासाठी तर तुम्ही तांब्याची किंवा पितळेची जी वस्तू आहे तर ती सुद्धा तुम्ही देऊ शकता त्यांना। आता त्यासोबतच तुम्हाला एक दिवा देखील द्यायचा आहे। बरेच जण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चांदीचा दिवा देतात, परंतु त्याऐवजी तुम्ही तांब्याचा दिवा जर दिला ना तरी सुद्धा चालतो। त्यानंतर जावयाला कपड्यांचा आहेर करायचा आहे आणि त्यासोबतच 33 अनारसे सुद्धा आपल्याला द्यायचे आहे। या अधिक महिन्यामध्ये 33 या संख्येला खूप खास विशेष अनन्यसाधारण असं महत्व आहे। आपण या दिवशी आपल्या जावयाला 33 अनारसे किंवा 33 बत्ताशे जर आपण वाण म्हणून दिले तर आपल्याला 33 कोटी देवी देवतांचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो मिळत असतो। म्हणूनच 33 या संख्येला खास विशेष महत्व दिलं गेलं आहे। त्याचप्रमाणे आपल्या लेकीला सुद्धा हळदी कुंकू लावून ओवाळून घ्यायचं आहे। तिची सुद्धा आपल्याला साडी चोळीने खण नारळाने ओटी भरायची आहे। मग दोघांना नमस्कार करायचा आहे, कारण इतर वेळी बघा आपण आपला जावई किंवा लेकीच्या पाया पडत नाही, पण त्यांना लक्ष्मी नारायणाचं स्वरूप मानले जाते। म्हणून या दिवशी लक्षात घेऊन दोघांची तुम्हाला मनोभावे पूजा करून त्यांना वाण देऊन त्यांचा मानपान तुम्हाला ठेवायचा आहे। आता जेव्हा तुम्ही जावयाला वाण म्हणून काही वस्तू देणार आहेत ना त्यामध्ये बघा तुम्हाला तामसिक किंवा शिळ अन्न किंवा काचेच्या काही भेटवस्तू असतील किंवा धारदार काही वस्तू असतील तर त्या तुम्हाला वाणामध्ये अजिबात द्यायच्या नाही, किंवा अशा काही फुटणाऱ्या वस्तू ज्या आहेत तर त्या भेटवस्तू सुद्धा तुम्हाला जावयाला चुकून देखील द्यायच्या नाहीत, त्या खूप अशुभ मानल्या जातात। तसेच स्टील किंवा लोखंड ज्या आहेत ना तर ते सुद्धा या अधिक महिन्यामध्ये जावयाला वाण म्हणून देऊ नये। यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या यायला सुरुवात होते। त्यामुळे प्लास्टिक, स्टील किंवा काचेच्या ज्या काही वस्तू आहेत त्या तुम्हाला वाण म्हणून अजिबात द्यायच्या नाही। तर हा एक महत्वाचा नियम जो आहे तर तो तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे। त्याचबरोबर समोरचा नियम म्हणजे या अधिक महिन्यामध्ये जोडवी बदलत असतो, नवीन जोडवी खरेदी करतो किंवा जी आपली जुनी जोडवी असतात तर त्यामध्ये आपण भर टाकत असतो। आता या अधिक महिन्यामध्ये जोडवी ही नक्की कोणी घ्यावी किंवा कोणी भर टाकावी, तर बघा या अधिक महिन्यात प्रत्येकाने आपल्या मुलींना नवीन जोडवी घ्यावी किंवा त्या जोडव्यामध्ये भर टाकावी। जर आईला शक्य नसेल तर मग अशा वेळी पतीने आपल्या पत्नीसाठी जोडवी जी आहे तर ती खरेदी करायची आहे
अधिक महिन्यामध्ये जोडवी घेण्याला, जोडवी बदलण्याला किंवा जोडवीमध्ये भर टाकण्याला खूप जास्त महत्व आहे. कारण जोडवी जे आहेत ना, तर ते सौभाग्याचं प्रतीक आहे. महिलांच्या 16 शृंगारापैकी जोडवी हा 15वा महत्वाचा शृंगार मानला जातो आणि हे सुवासनी असण्याचं व पतीच्या दीर्घायुष्याचं प्रतीक आहे आणि आपल्या जावयाला दीर्घ आयुष्य मिळावं म्हणून या अधिक महिन्यामध्ये आई जी आहे तर ती आपल्या मुलीला जोडवी करत असते. कारण असं म्हणतात की जोडवी जी असतात ना, ती महिलांना व त्यांच्या पतीशी आध्यात्मिकरित्या जोडून ठेवण्याचं काम करत असते. आणि जेव्हा आपण अधिक महिन्यामध्ये नवीन जोडवी खरेदी करतो तेव्हा घरात सुख समृद्धी येते आणि देवी माता लक्ष्मी ही देखील प्रसन्न राहते. आता ही जोडवी बदलताना तुम्हाला एक चूक जी आहे तर ती चुकून देखील करायची नाही. तर जोडवी घेताना तुम्हाला चांदीची जोडवी घ्यायची आहे. बऱ्याच जणांकडे जास्त पैसे असतात, अशा वेळी तुम्ही सोन्याची जोडवी खरेदी करण्याचा विचार कराल, परंतु ते पूर्णपणे चुकीचं आहे. कारण की बघा, ज्योतिषशास्त्रानुसार पायात जोडवी ही नेहमी चांदीचीच असावी. सोन्याची जोडवी ही कधीही पायात घालू नये. कारण सोनं म्हणजे माता लक्ष्मी म्हटलं जातं आणि लक्ष्मी ही कधीच पायात घालू नये. म्हणून तुम्हाला चुकून देखील सोन्याची जोडवी जी आहे तर ती करायची नाही. किंवा इतर कुठल्या धातूची असेल, बऱ्याच वेळा बघा मार्केटमध्ये 50-60 रुपयांना सुद्धा जोडवी मिळतात. कुठल्याही धातूची असतात आणि ती जोडवी आपण पायात घालत असतो. परंतु अधिक महिन्यामध्ये चांदीची जोडवी जी आहे तर ती आपल्याला खरेदी करायची आहे. त्याचबरोबर बघा, या अधिक महिन्यामध्ये प्रत्येक मुलगी आपल्या आईची ओटी भरत असते. तर ती ओटी भरत असताना प्रत्येक मुलीने आपल्या आईला छानशी साडी घ्यायची आहे. शृंगाराचं साहित्य असेल ते सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे. त्यासोबतच तुम्हाला 33 अनारसे किंवा 33 बत्ताशे किंवा 33 प्रकारचा सुकामेवा जो तुम्हाला भेटेल ना, तो 33 या संख्येमध्ये आपण आपल्या आईला आवर्जून द्यायचा आहे. याबरोबर तुम्हाला एक अशी वस्तू आहे ती म्हणजे बांगड्या. तर प्रत्येक मुलीने आपल्या आईला हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या भरायच्या आहे. जर तुम्हाला बांगड्या घेणं शक्य नसेल किंवा बांगड्या भरणं शक्य नसेल तर मग तुम्ही अशा वेळी बांगड्या भरण्यासाठी आईला पैसे सुद्धा देऊ शकतात. आणि या बांगड्या घेताना तुम्हाला 33 या संख्येमध्ये भरायच्या आहे. कारण यामागे 33 कोटी देवांना तृप्त करण्याचा उद्देश असतो. म्हणून 33 या संख्येमध्येच तुम्हाला बांगड्या ज्या आहेत ना तर त्या आपण आपल्या आईला भरायच्या आहे. ही एक महत्वाची वस्तू आहे जी प्रत्येक मुलीने आपल्या आईला द्यायची आहे. आता जर तुम्हाला आई नसेल तर अशा वेळी तुम्ही तुमच्या मावशीचा किंवा तुमची मोठी बहीण असेल तिची सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता. तिचा सुद्धा तुम्ही मानपान करू शकता. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ताई मला आई नाहीये परंतु सासू आहे, मग सासूची ओटी भरली तर चालेल का? तर नाही. आपण सासूची ओटी आहे ना तर ती कधीच भरवू शकत नाही. कारण जेव्हा आपण लग्न करून आपल्या सासरी येतो ना त्यावेळी सासू जी आहे ना तर ती आपली ओटी भरत असते. तिचा मुलगा हा आपल्या पदरामध्ये देत असते आणि तेव्हापासूनच आपण आपल्या सासूंची ओटी जी आहे ना तर ती भरत नाही. म्हणून अधिक महिन्यामध्ये तुम्ही सासूंसाठी एखादं नवीन वस्त्र किंवा नवीन साडी पातळ हे घेऊ शकता, परंतु सासूची ओटी जी आहे तर ती भरता येत नाही. त्याऐवजी तुम्ही काकू असेल, तुमची मावशी असेल, तुमची मोठी बहीण असेल किंवा तुमची एखादी मैत्रीण असेल तर तिची देखील तुम्ही ओटी भरू शकता. त्याचबरोबर आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की माझी आई विधवा आहे तर मग तिची ओटी भरली तर चालेल का? तर बघा, जेव्हा आपण ओटी भरतो त्यामध्ये शृंगाराचं साहित्य असतं. प्रामुख्याने हळदी, कुंकू किंवा बांगड्या, काही शृंगाराच्या वस्तू असतात. आणि पारंपरिक हिंदू संस्कृती आणि आपल्या महाराष्ट्रातील रूढी परंपरेनुसार विधवा स्त्रीची ओटी जी आहे ना तर ती भरली जात नाही. कारण ओटी भरणे हे एक सुवासनीचं लक्षण मानले जाते आणि ओटीमध्ये हळद कुंकू हे पतीच्या दीर्घ आयुष्याचं साठीचं प्रतीक आहे. परंतु अधिक मासात आई विधवा असेल तर तिची ओटी भरण्याची पद्धत आहे, जेणेकरून आईच्या पोटीत पुन्हा जन्म मिळावा, तिचा आशीर्वाद मागता येतो. आता जर तुमची आई विधवा असेल तर अशा वेळी आईची ओटी भरताना तुम्हाला एक महत्वाच्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. ओटीमध्ये तुम्ही हळद कुंकू जे आहे तर ते टाकू नका.
बाकी इतर ज्या काही वस्तू असेल, साडी, ब्लाऊज पीस असेल किंवा नारळ असेल, अनारसे असेल, बांगड्या असतील, तर त्या तुम्ही आईच्या ओटी भरत असताना घेऊ शकता. परंतु हळदी कुंकू जे आहे तर ते आपल्याला टाकायचं नाहीये आणि तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या आईची ओटी जी आहे ना तर ती भरू शकता. यानंतर या अधिक महिन्यात काय करावं, काय करू नये, जेणेकरून आपल्याला या अधिक मासाचं संपूर्ण फळ जे आहे तर ते प्राप्त होईल. कारण अधिक महिन्यामध्ये आपण काही चुका केल्या तर त्याचे वाईट परिणाम हे सुद्धा आपल्याला भोगावे लागतात आणि काही पुण्य केलं तर त्याचं दुप्पट पटीने आपल्याला, म्हणजेच अधिक, त्याचं नावच आहे अधिक, तर अधिक पटीने आपल्याला फळ जे आहे तर ते मिळत असतं. अधिक महिन्यामध्ये दररोज भगवान श्री हरी विष्णुदेवांची पूजा करा. त्याचप्रमाणे षडाक्षर मंत्राचा जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं नामस्मरण करा. जास्तीत जास्त जप करण्याचा प्रयत्न करा. या महिन्यात दान करणे हे अतिशय अत्यंत पुण्यदायक आणि शीघ्र फलदायी मानले जाते. म्हणून दीपदान, अन्नदान, वस्त्रदान तुम्ही आवर्जून करू शकता. त्याचप्रमाणे संपूर्ण महिनाभर व्रत करावं नसेल शक्य तर मग तामसिक पदार्थ, मांसाहार हा आवर्जून टाळावा. या अधिक महिन्यात दररोज सकाळी किंवा संध्याकाळी विष्णू सहस्रनामाचं पठण करावं. श्रीमद भागवत गीता किंवा पुरुषोत्तम मासाच्या कथेचे वाचन करावे. यामुळे भगवान विष्णुदेवांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. शुद्ध आणि सात्विक अन्न तुम्हाला ग्रहण करायचं आहे. पिठाचे धोंडे, पुरणाचे धोंडे बनवून ते जावयाला किंवा ब्राह्मणाला, गाईला खाऊ घालायचे आहे. त्याचबरोबर या अधिक महिन्यात आपल्या कुलदेवीला, आपल्या कुलदेवतेला सुद्धा 33 गोष्टी म्हणजे 33 पदार्थांचा किंवा 33 अनारशांचा वाण जो आहे तर तो दिला जातो. म्हणून जर तुम्ही जाणार असेल किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये किंवा अक्कलकोटला जाणार असाल तर मग तिथे जाताना तुम्हाला सोबत 33 अनारसे किंवा बताशे जे आहेत तर ते नक्की सोबत घेऊन जायचे आहे आणि ते आपल्याला वाण म्हणून द्यायचे आहे. त्यात सुद्धा खूप जास्त पुण्य जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं. आता या महिन्यामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या अजिबात करू नये, तर या महिन्यामध्ये शुभ कार्य केलं जात नाही. मग लग्न असेल, साखरपुडा असेल किंवा गृहप्रवेश असेल किंवा एखादं नवीन काम सुरू करायचं आहे, नवीन व्यवसायाला सुरुवात करायची आहे, तर यासारखे शुभ कार्य जे आहेत तर ते या अधिक महिन्यामध्ये केले जात नाही, ते वर्ज्य असतात. त्याचप्रमाणे तुम्हाला मालमत्ता खरेदी करायची आहे, नवीन गाडी किंवा नवीन वाहन खरेदी करायचं आहे किंवा सोन्या चांदीची खरेदी करणे सुद्धा योग्य मानलं जात नाही. आता तुम्ही म्हणाल की अधिक महिन्यामध्ये लेक जावयाला सोनं चांदी दिली जाते, परंतु ते सोनं चांदी जे आहे ना तर ते अधिक महिना सुरू होण्याच्या अगोदरच खरेदी केलं जातं. अधिक महिन्यामध्ये खरेदी करत नाही. त्याचबरोबर या महिन्यामध्ये कुणाशीही वाद टाळावे, खोटं बोलणं आवर्जून टाळावं किंवा मग तुमचं एखादं पारायण सुरू आहे किंवा एखादं व्रत सुरू आहे आणि त्या व्रताची समाप्ती तुम्हाला या महिन्यामध्ये करायची असेल तर ती योग्य मानली जात नाही. त्यामुळे या महिन्यामध्ये नवीन उपवास सुरू करणे किंवा संपवणे ते तुम्हाला आवर्जून टाळायचं आहे. या अधिक महिन्यात शारीरिक, मानसिक शुद्धीला प्राधान्य देऊन तुम्ही भगवान विष्णूंच्या भक्तिमय तुम्हाला जास्तीत जास्त भक्तीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मन जे आहे तर ते गुंतवायचं आहे, रमवायचं आहे आणि जेवढ्या चांगल्या गोष्टी करता येतील तेवढ्या चांगल्या गोष्टी आवर्जून करायच्या आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा संपूर्ण अधिक महिना संपेपर्यंत आपल्याला आपल्या घरामध्ये सर्वांनी आवर्जून भगवान श्री हरी विष्णुदेवांची जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांना आता बसून सेवा करणं शक्य नाहीये किंवा पारायण करणं शक्य नाहीये तर मग त्यांनी, आपण म्हणतो ना हाती काम मुखी राम, तसं आपल्याला काम करत असताना आपल्याला हातामध्ये काम सुद्धा चालू ठेवायचं आहे आणि मनामध्ये नामस्मरण करणं आपल्याला चालू ठेवायचं आहे. की सर्वांनाच माहित आहे नामस्मरणामध्ये किती ताकद आहे, किती शक्ती आहे. जरूर तुम्ही नामस्मरण करत राहा, नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये बदल जे आहे तर ते झालेले तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल आणि तुमच्या जीवनामध्ये सुख जे आहे तर ते देखील लवकरात लवकर यायला लागेल. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ.